उमेदवार पराभूत झाले होते दिलीप कोळपे, ते आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढण्याची चर्चा बोलली जाते. शुभेच्छा. असं देखील बोललं जाते प्रताप गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव जे आहे यांना तिकीट्स नाही मिळाली तर भाजपच्या वतीनं त्यांना लढवण्याची देखील तयारीची चर्चा आहे. तसं माझ्या कानावर अजून काही नाही, तसा विषय पण कुठे नाही, तसं कोणी म्हटलेलं पण नाहीये. ते त्यांच्या पक्षाचं तिकीट त्या ठिकाणी मागता आहेत. आमचं 25 वर्षापासून इथे आमचा आमदार आहे, 30 वर्षापासून आमचे आमदार आहेत. भाजपची सीट या ठिकाणी आहे आणि म्हणून आमचा आग्रह आहे की जागा भाजपलाच मिळाली पाहिजे. अजून उमेदवार आमचाही ठरलेला नाही, पण ही जागा निश्चित भाजपला मिळावी यासाठी आम्ही आग्रही आहोत. कारण गेल्या अनेक वर्षापासून ही जागा आम्हीच लढतो, आम्ही निवडून येतो. उमेदवार कोण असणार, भावी उमेदवार कोण असणार? अनेक जुने कार्यकर्त्यांना असेल का किंवा अनेक लोकांची मागणी आमच्याकडे 10 लोक मागतायत. भाऊ वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. वांद्रे गरीबनगरमध्ये रेल्वेच्या जागेवर अतिक्रमणाची कारवाई झाली. महायुतीच्या नेत्यांनी त्या कारवाईचं समर्थन केलं. ते केलं पाहिजे. आता शहरं वाढतायत, नाशिकमध्ये सुद्धा कुंभमेळा आहे, तिथे लोक विरोध करतायत. पण शहरं वाढतायत, वाहनं वाढतायत. एकीकडे तुम्ही म्हणता की पब्लिक ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट किती खराब झालेलं आहे, किती वेळ लागतोय, किती ट्रॅफिक जाम होतोय आणि अतिक्रमण काढलं की लगेच ते का काढलं हे प्रश्न तुम्ही विचारतायत. आता तुम्ही सरकारी जागेवर सर्रास रस्त्याने जर अतिक्रमण केली तर मला वाटतं ती एक दिवस काढावी लागणार आहे. वाढती लोकसंख्या, वाहनाची संख्या किती वाढते हे आपण बघतात. आणि मग आपल्याला लोकांना सेवा द्यायची आहे की नाही, का सगळ्या दूर फक्त अतिक्रमणच करायची आहे. भाऊ पण अनेक कुटुंब जे ते बेघर झाले त्यासाठी काय पाठपुरावा करणार आहे का? मग काय करायचं? त्यांना काही पर्यायी जागा उद्या आता सगळे राज्यातले लोक मुंबईमध्ये बसून गेले रस्त्यावर, काय करणार? काय? मला वाटतं ज्यांचं नियमानुसार आहे त्यांना कोणी हात लावणार नाही. पण दररोज जर झोपडपट्ट्या वाढत असतील, दररोज लोक रस्त्यामध्ये जाऊन बसत असतील, त्यांचं करायचं काय? तुम्ही एकीकडे मुंबईचं ट्रॅफिक जाम झालं की तुम्ही सांगणार काय तुम्ही मुंबईकडे लक्ष येताय, काय करतात, पुण्यामध्ये काय करतायत, नाशिकला काय करतायत. पण मला वाटतं दिवसेंदिवस अतिक्रमण करण्याची संख्या सुद्धा वाढत चाललेली आहे. बाहेर राज्यातून लोक येत आहेत, अनेक ठिकाणी येत आहेत. सगळे मुंबईसारख्या ठिकाणी सगळे लोक जाऊन त्या ठिकाणी बसत आहेत, पण कुठे जागा मिळते झोपडपट्ट्या करतात. मला वाटतं हे सुद्धा चुकीचं आहे. दोन्ही बाजू आपण तपासून बघितल्या पाहिजे. भाऊ मग परप्रांतीयांची संख्या वाढल्यामुळे झोपडपट्टी वाढते असं वाटतं का आपल्याला? निश्चित ते पण आहे, ते पण आहेत ना. मग कोणाची आहेत? मग कोण मुंबईवाले लोक थोडी झोपड्या लावतात परत त्यांच्या तिथे. लोक बाहेरून जात आहेत आणि मुंबई शेवटी आर्थिक राजधानी आहे. प्रत्येक माणूस कामासाठी जातो आहे, हे खरं आहे. पण तुम्ही आता कुठेही घरं बांधाल, कुठेही झोपड्या टाकाल सरकारी जागांमध्ये, मग पुढे मग काय करायचं? रेल्वे चालेल कशी? ट्रॅफिक कशी सुरळीत होईल? हे आपलं पूर्ण कामच आहे. पण काही ठिकाणी तिकडे बांगलादेशी मोठ्या संख्येनं देखील पाहायला मिळतं. पोलिसांनी देखील त्यांच्यावरही कारवाया चालू आहेत. बांगलादेशी आहेत, मोठ्या संख्येवर ते वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरलेले सुद्धा आहेत आणि त्यांना हुडकून काढण्याचं काम पोलीस यंत्रणा करते. कलेक्टर म्हणजे शासकीय पातळीवर केलं जात आहे आणि अनेक लोक त्यात आढळून आलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण थोडंसं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत. एकीकडे ट्रॅफिक क्लिअर झालं पाहिजे ना, अतिक्रमण बसलंच पाहिजे, हे असं शक्य होणार नाही. मग कार्यकर्त्यांना डावललं जातं नेहमी निवडणुकांमध्ये. गुलाबराव पाटलांचे चिरंजीव त्यांना उमेदवारी दिल्यावरून लोकांमध्ये चर्चा आहे की कार्यकर्त्याला का उमेदवारी दिली जात नाही, राजकारण्यांच्याच घरात का उमेदवारी? घराणेशाहीचा खूप घराणेशाहीचा आरोप होतोय. ठीक आहे, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी कोणाला तिकीट मागावं, काय नाही मागावं, हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. कोण तिकीट देणार आहे, नाही देणार आहे. आता आमच्याकडे जेव्हा जागा सोडेल तेव्हा तो आमचा प्रश्न राहील कोणाला द्यायची. मंत्री गुलाबराव पाटील आज मुंबईला तातडीनं जाणार आहे आणि आपल्या चिरंजीवाच्या तिकिटासाठी त्या शिंदे साहेबांकडे हट्ट करणार आहे. मी सुद्धा तातडीनं तर दिल्ली निघालो 4:30 मला आपल्या माहिती. आता आम्ही आमच्या कामाने पुढे मुंबईला गेलो, दिल्लीला गेलो की तुम्हाला हेच का दिसतंय समजत नाही. मी आता बघा, मी 4:30 तिकीट आहे माझं दिल्लीचं. आता मी निघालो तिकडे 1 वाजला. आता मी दिल्लीकडे निघालोय. मुलासाठी वाटतंय का? पण मी तिकिटासाठी जात नाहीये. पण तिकडे शिंदे पण उपस्थित आहे. भाऊ शिंदे पण उपस्थित आहे. शिंदेना आपण समजावणार जाणार का कुणाला? दिल्लीमध्ये संकट पोषक आपण म्हणजे शिंदे साहेब गेले म्हणून मी जातोय तिकडे चांगलं. माझा विषय वेगळा आहे. उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा संबंधीचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे. संदर्भात आम्ही भेटायला जातो. तुम्ही जसं म्हटलं 30 वर्षापासून भाजपची जागा ही आपलं विधान परिषदेची. गुलाब भाऊ म्हणतात की या निवडणुकीमध्ये असेल किंवा कुठल्याही निवडणुकीत मोठा भाऊ किंवा लहान भाऊ म्हणून आम्ही निवडणुकीला नाही तर महायुतीच मोठा भाऊ असं आम्ही सांगून जाणार. बरोबर, चालेल. त्यांचं
त्यांनी मागणी करावी. मला असं वाटतं ते न्याय आहे. मला त्याबद्दल काही अडचण नाही आहे. त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. त्यांनी ती मागणी करावी. शेवटी तिन्ही पक्षाचे नेते मिळून या ठिकाणी निर्णय करतील. यदि प्रतापराव पाटलांना तिकीट मिळालं तर आपण मदत करणार. बघा, महायुतीचं तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू आणि त्याला 3/4 मताने निवडून आणू.